आजच्या या प्रेस कॉन्फरन्सचं कारण आणि आपण कुठला प्रोग्राम घेतो याची थोडीशी प्रस्तावना मी तुम्हाला देतो. ओरियॉन सिटी केअर हॉस्पिटल, कर्नेला किडनी केअर आणि IMA तर्फे आपण वर्ल्ड किडनी डे निमित्त हा कार्यक्रम घेणार आहोत 22 तारखेला. यात आपण एक सगळ्या पब्लिकमध्ये ऑर्गन डोनेशन म्हणा किंवा अवयव दुसऱ्याला दान करणे याचं महत्त्व काय आहे हे पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि या कालावधीत गेल्या 5 वर्षात जे काही आपले अवयव देऊन इतरांना जीवनदान दिलेलं आहे यांचं कौतुक. म्हणजे आपण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राकडे आपण इथे 300 किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत आणि हे सगळे लाईव्ह डोनर्स आहेत. त्याच्यात कुठलेही आपण अच्छा डोनर रिट्रीव्ह केलेला ऑर्गन हे फक्त एकच आहे, बाकी सगळेजण लाईव्ह डोनर्स आहेत. आणि हे डोनर्स जे किडनी देऊन दुसऱ्याचा जीव वाचवतात हे फार महत्त्वाचे व्यक्ती असतात आणि यांची आपण नंतर केअर घेतली पाहिजे. पुढचे काही वर्ष तरी त्यांना नीट सांभाळलं पाहिजे. त्यांचं ब्लड प्रेशर रेग्युलर ठेवणं, शुगर त्यांना काय असेल तर त्यांचं ज्यायोगे त्यांचं एका किडनीवर त्यांना पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि युजली त्यांना प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं कारण ते एका व्यक्तीला, एका रुग्णाला जीवनदान प्रदान करतात. तर अशा पद्धतीने आपण हा सोहळा 22 तारखेला घेणार आहोत, ज्याच्यामध्ये हे किडनी दाते जे आहेत त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. त्याच्यानंतर या लोकांना काही इंटरॅक्शन होईल आणि जनरल पब्लिकमध्ये किडनी डोनेट करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकता याचं महत्त्व आपण पटवून देणार आहोत. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आपण 22 तारखेला घेणार आहोत आणि याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांनी हजर राहावं ही मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर अनुपम काकळकर आपले सगळे IMA छत्रपती संभाजीनगरचे प्रेसिडेंट म्हणून ते काम करतात आणि त्यांचं काम हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. गावोगावचे असो, IMA कनेक्ट असो, डॉक्टरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असो किंवा सामान्य जनतेशी त्यांचा जो एक प्रकारचा कनेक्ट आहे एक मेंटेन ठेवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. यावर्षी सुद्धा ऑर्गन डोनेशन जेव्हा आम्ही हा विषय एक चर्चेत घेतले, डिसीज ऑर्गन डोनेशन म्हणजे ब्रेन डेड नंतर ऑर्गन डोनेशनची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि त्याच्यामुळे IMA तर्फे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटी ही आपण स्थापन केली आणि त्याचं चेअरमन म्हणून मी त्याचं काम करतोय. हे ग्रासरूट पर्यंत आम्हाला हे सगळीकडे हे काम न्यायचं आहे. मी डॉक्टर काकळकर सरांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आपल्याला माहिती द्यावी. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ह्या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा त्याबद्दल तुमचे एकदा मनापासून धन्यवाद. भारतामध्ये दरवर्षी सुद्धा साधारणतः 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि होतात किती काही हजारांच्या पेक्षा कमी, म्हणजे 0.5% to 1% पेक्षा कमी होतं ऑर्गन डोनेशन आपल्या भारतामध्ये. तेच विदेशामध्ये 20 ते 30% प्रमाण आहे ह्या ऑर्गन डोनेशन विषयी. तर ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदानाचं जनजागृती करणे हे जसं आमचं डॉक्टरांचं देखील काम आहे तसं माध्यम प्रतिनिधींचं देखील त्यांचं एक या इम्पॉर्टंट या सेक्रेट मिशनला जर त्यांनी एक हात दर्शवला, एक मदत दिली तर त्यांचं एक महत्त्वाचं मोलाचा आम्हाला साथ मिळेल. कारण नुसतं आम्ही आमच्या पेशंटला सांगून फायदा नाही, माध्यम प्रतिनिधींनी जर त्यांच्या माध्यमांमधून ही भूमिका मांडली तर ती खरंच कारगर ठरेल. ती खरोखरच आमचं हे यश असेल. इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर्षी हा धागा पकडून सगळ्यात महत्त्वाचं काम ऑर्गन डोनेशन जनजागृतीचं आपण हाती घेतलं. त्याचे अध्यक्ष या कमिटीचे आपण डॉक्टर श्री गणेश बन्नेला यांना केलं आणि त्यांनी एका वर्षामध्ये 10 ते 12 ठिकाणी त्यांनी म्हणजे अक्षरशः तुम्हाला मोठं वाटेल विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये त्याची सुरुवात झाली SP ऑफिसमधून. सर्वात प्रथम आपण पोलीस जे अधिकारी होते त्यांना आपण त्यांची कार्यशाळा घेतली. IMA हॉलमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या. इतकं मोठं काम डॉक्टर श्री गणेश बन्नेला यांच्या मार्फत होत आहे आणि याचाच पुढे टप्पा म्हणजे 22 तारखेला होऊ घातलेल्या आपलं अत्यंत महत्त्वाचं जे एक संमेलन आहे. कारण आपण आपल्या अनुभवातून किंवा एक एक्झाम्पल सेट करूनच आपण समाजाला संदेश देऊ शकतो. पण ज्यांनी ऑर्गन डोनेशन केलेलं आहे अशा दात्यांचा खऱ्या अर्थाने आपण सत्कार करणार आहोत. ही तर माहिती डॉक्टर बन्नेल आपल्याला देतील. आपल्या देशात किडनी ट्रान्सप्लांटची गरज जवळपास वर्षाला 2 लाख ते 2,20,000 लोकांना पडते आणि
आपल्या देशात फक्त 3 ते 5% किडनी ट्रान्सप्लांट होतात. ह्याच्या मागे 2-3 कारणं आहेत. लोकांची भीती, त्याच्यात लेडीज किंवा फिमेल कॅडर हे जास्त डोनेट करते मेलच्या कम्पॅरिझनमध्ये. तर या गोष्टी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं जरुरी आहे की आपल्याला किती किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. लोकांनी पुढे येऊन डोनेट करायला पाहिजे. एक किडनी दिल्याने शरीराला काहीही फरक पडत नाही. ह्या गोष्टी एक आम जनतेना कळायला पाहिजे. त्याच्याने किडनी ट्रान्सप्लांट्स वाढतील, लोकांचा जीव वाढेल, लोकांना नवीन जीव मिळेल इनफॅक्ट. आणि डोनेशन करण्याने जे डोनेट करतात त्यांना काही फरक पडत नाही. ही